महिनाभर काम करतो एखाद्या ऑफिसमध्ये आणि ज्या दिवशी पगार मिळणार त्या दिवशी जर गेला नाही तर मालकाला काही प्रॉब्लेम आहे का? मालक म्हणेल ठीक आहे नका येऊ. पण जसं की आपल्याला पैसे घेण्यासाठी त्या दिवशी जावं लागतं, त्याच पद्धतीने 6 दिवसाच्या श्रवणाचं पुण्य प्राप्त करण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामध्ये अजून भाग्यवान कोण की जे फक्त आजच्या दिवसासाठीच आले, ते तर अति भाग्यवान की त्यांना काही न करता हातामध्ये प्रसाद लाभणार आहे. सद्गुरु कृपा. जे पहिल्या दिवशीपासून आलेले आहे त्यांचं तर अहो भाग्य महाराज. कारण की आज सर्व तुमच्या पुण्याचा, तुमच्या श्रवणाचा सगळं पुण्य जे अकाउंट आपण घेऊन आलोय ना, आज सगळ्यांनी झोली भर के लेके जाना है घर पे. तो आनंदाचा दिवस. तो परीक्षित महाराजांना सांगतात की हे परीक्षिता, राजर्षी तुम्हाला भीती वाटत नाहीये ना? म्हणे महाराज भीती वाटत नाही. मला लक्षात आले की मरण हे निश्चित आहे, मृत्यू होणारच आहे. पण मृत्यूबाबतची जी भय माझ्या मनामध्ये इतक्या वर्षांपासून, इतक्या दिवसांपासून होतं, ते कथा श्रवणाने निघून गेलं. काही विषय नाही, एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे. त्याची पूर्ण तयारी मी या 6 दिवसामध्ये केलेली आहे. त्यामुळे जर आता तक्षक आला तरी पण भयभीत व्हायचं काम नाही. मी निश्चिंत आहे. आता त्या परब्रह्माची, त्या नारायणाची आणि त्या लक्ष्याची प्राप्ती करण्यासाठी माझं मन त्या ठिकाणी धावत आहे. शुकदेवजी महाराज वर्णन करतात, काल आपण सुंदर श्री कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी मातेचा स्वयंवर या ठिकाणी कथा ऐकली आहे. मथुरेचे राजा बनल्यानंतर परमात्मा उग्रसेन म्हटले की नाही, ही गादी तुमची आहे, तुम्हीच घ्या, तुम्हीच सिंहासनावरती बसा. ज्यावेळेस महाराज मथुराधिपती झाले, अनेक सैनिक, सेनापती आणि सभोवतालचे सगळे त्यांचे मित्रवर वाढलेले आहेत. सगळे म्हणायला लागले कृष्णचंद्र महाराज की जय हो. आता कोणी कन्वा म्हणन, कोणी लाला म्हणन आणि कोणी कन्हैया पण म्हणत नाहीये. आदराने, सन्मानाने त्यांचं नाव घेतलं जात असे. त्यांचा एक प्रिय सखा होता, त्याचं नाव आहे उद्धव. उद्धव बसलेले आहेत शेजारी आणि कन्हैया आपल्या मित्रासोबत चर्चा करू लागले. उद्धव म्हणले, महाराज तुम्ही आज इतके शांत का दिसत आहे, काय झालं? म्हणे महाराज काय सांगू. कन्हैया म्हणू लागले, उधो मोहे ब्रज विसरत नाही. मला गोकुळाची खूप आठवण येते, मला वृंदावनाची खूप आठवण येते, काय करू? उद्धव म्हटले, मग एक काम करा, 2 दिवस तुम्हाला ब्रेक आहे, 2 दिवसात भेटून या. म्हणे नाही, हे शक्य होणार नाही, मी जाऊ शकत नाही. आणि मी जर तिथं गेलो तर मी पुन्हा मथुरेला वापस येऊ शकणार नाही. उद्धवा, माझं एक काम करतोस का? माझ्यासाठी एकदा यशोदा मैयाला, नंद बाबाला, गोपिकांना भेटून ये ना. आता उद्धव महाराज कोण आहेत? साक्षात बृहस्पती, साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमः. बृहस्पती महाराजांचे, जे बृहस्पती जे देवतांचे गुरु आहे, देवतांच्या गुरूंचे हे शिष्य उद्धव महाराज. आणि ते उद्धव महाराज म्हणतात की अरे अरे, त्या गावामध्ये, छोट्या खेड्यामध्ये मी जाऊ? मला नाही जायचं तिथे. एक काम कर, पत्र लिहून देऊन पाठवून दे त्यांना की मला आठवण येते म्हणून. का नाही, या म्हणे तसे जमणार नाही. पत्र कुणाला लिहू? अरे ते इतके साधे बोळे आहेत की आमच्या गोपिकांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही महाराज.
आणि काय लिहून पाठवणार आहे मी त्यांना? उद्धवा, माझं फक्त एकच काम कर, एकदा फक्त माझ्यासाठी तू तिथे जाऊन ये आणि सगळ्यांचे हालचाल विचारून ये, कसे आहेत सगळे. उद्धव म्हणले ठीक आहे, मी जातो, पण मी काही जास्त दिवस थांबणार नाही, कारण मला शहरात राहण्याची सवय आहे, ते खेडगाव, आणि मी जाईल आणि लगेच वापस येईल. कन्हैया म्हणले काही हरकत नाही, फक्त माझे एक काम कर. म्हणे काय? कन्हैया आपल्या अंतर्गृहात गेले, आपलं कपाट उघडलं आणि कपाटामधले आपले जे जुने वस्त्र होते, जे ते पूर्वी घालायचे, ते सगळे पितांबर काढलं आणि बारबंदी काढली आणि आमच्या उद्धवाजवळ दिली आणि सांगितलं, हे कपडे घालून तू वृंदावनामध्ये जा, हे कपडे घालून तू गोपिकांना भेटायला जा. उद्धव म्हणले का? माझ्याकडे माझे कपडे आहेत, तुमचे कपडे कशाला घेऊन जाऊ? अरे म्हणे, त्या गोपिका इतक्या विरहामध्ये आतुर आहेत की त्या परपुरुषाला बोलणं तर सोड, बघत सुद्धा नाही, आणि तू जाऊन सुद्धा त्या तुझ्याशी बोलणार नाहीत. पण जर तू ज्यावेळेस माझे कपडे घालशील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की हा कृष्णाचा मित्र आहे, माझ्या कपड्यांची त्यांना ओळख आहे, त्याच्यामुळे तू माझे कपडे घालून जा. बरं म्हणे, ठीक आहे, वेळ पडली तर मी तसं करेल. कपडे घेतलेले आहे सोबत. आणि उद्धवजी महाराजांना निघता निघता म्हटले, अरे उद्धवा, तू बृहस्पतीचा शिष्य आहे, तुझा तोरा थोडासा कमी ठेव. असं नाही म्हटले, पण म्हणे तुमच्या विद्या, तुमचं विद्वत्ता त्या ठिकाणी नका दाखवू, त्यांना फक्त समजून सांगा. अरे खूप साधे भोळे आहेत. आणि उद्धवा, एक काम माझ्यासाठी नक्की कर, गोपिकांना नमस्कार कर, गोपिकांना वंदन करून येशील. का बरं? तुम्ही मला एवढे सगळे स्ट्रिक्टली का सांगत आहात रूल? अरे तुला तिथं गेल्यानंतर समजेल, पण तुझ्याकडून काही चूक नको व्हायला म्हणून मी तुला हे सांगतो आहे. उद्धवजी महाराज निघाले, रथ पुढे गेलेला आहे, गोकुळामध्ये रथ थांबलेला आहे. गोकुळाची काय दशा सांगावी महाराज. जेव्हापासून अक्रूरचा रथ त्या गोकुळामधून गेला होता तेव्हापासून अजून एकही रथ तिथे कधीच आलेला नव्हता. ओसाड पडलेलं होतं गोकुळ, सगळे मंद होऊन बसलेले होते, सुन्न झालेले होते, उदास अवस्थेमध्ये, बेचैन अवस्थेमध्ये, विरहामध्ये, दुःखामध्ये. गोकुळामध्ये जेव्हा तो रथ थांबला, सगळे ग्वाल बाल म्हणे, अरे रथ आलेला आहे, रथ आला, कृष्ण आला असेल, कृष्ण आला असेल. आवाज करायला लागले मुलं, अरे रथ तसाच दिसतो आहे जसा आपल्या इथून गेला होता, तोच रथ दिसत आहे. वार्ता सगळीकडे पसरली, सगळे ग्वाल बाल गोपाल एकत्र जमले, गोकुळ नगरीमध्ये एका झाडाखाली जाऊन बसले. रथ हळूहळू हळू पुढे आला. रथातून आमचे उद्धवजी महाराज खाली उतरले. ज्यावेळेस उद्धवजी महाराजांना बघितलं महाराज, सगळ्यांनी असे हात केले, हे तर कोणी दुसरंच आलं म्हणे, ज्याची आपण वाट बघतोय ते कोणी आलंच नाही, हे कोणी दुसरंच आहे. आणि सगळ्यांनी पाठ फिरवल्या, कोणी बघायला तयार नाही. बृहस्पतीचे शिष्य गोकुळामध्ये आले, पण कुणालाही त्यांच्याबद्दल काहीच आकर्षण नव्हतं. पाठ फिरवली आणि निघून जायला लागले. उद्धवजी म्हणतात, एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, मी बृहस्पतीचा शिष्य, देवांचे गुरु. असल असल, आम्हाला काही घेणं देणं नाहीये, चला. आम्हाला वाटलं कृष्ण कन्हैया दिसत आहे. उद्धवजी मागे लागले, अरे माझं ऐका तर खरी. मुलं काही ऐकायला तयार नाही. गोपग्वाल निघून गेले महाराज. त्या ठिकाणी काही वयोवृद्ध लोक काठी टेकवीत टेकवीत त्या ठिकाणी बसले होते. त्यांच्या जवळ उद्धवजी महाराज गेले. म्हणे, काका, इथून नंदबाबाचं घर कुठे आहे? नंदबाबाचं घर? असं डोकं वरती करून पाहिलं,
आणि सांगायला लागले म्हणे, महाराज ही जी छोटीशी पाण्याची नाली दिसत आहे ना म्हणे, हे छोटस जे पाणी जिथून वाहत आहे, त्या पाण्याचा जिथून सुरुवात होते त्या ठिकाणी आमच्या नंद बाबाचं घर आहे. अहो, ती काही नाली नव्हती, ते काही घाण पाणी नव्हतं महाराज. ते पाणी म्हणजे आमचा कृष्ण कन्हैया गेल्यापासून नंद भवनामध्ये अविरत रुदन माझ्या यशोदा मैयाचं चाललेलं होतं आणि तिच्या अश्रूंची धार म्हणजे ती धार, ती नाली होती महाराज. अविरत डोळ्यातून पाणी येत होतं. उद्धवाला झटका बसला, बाप रे, किती वर्ष झाले अजूनही रडतायत सगळे. गोकुळच्या द्वारापाशी गेले. नंद द्वार उघडच होत महाराज. नंद द्वाराच्या अंगणामध्ये काही सज्जन लोक आणि नंद बाबा झुल्यावरती बसलेले होते. सुन्न, कोणीही कोणाशी बातचीत करत नाहीये. आतमध्ये गेले, नंद बाबांना नमस्कार केला, सांगितलं, अहो अहो मी मथुरेहून आलो, बृहस्पतीचा शिष्य आणि कृष्णाचा मित्र आहे. कृष्णाचा मित्र म्हटल्यानंतर नंद बाबांनी वरती बघितलं, अच्छा, आता त्याला स्वतःला वेळ पण नाही आम्हाला भेटायला, मित्राला पाठवू लागला. इतका मोठा झाला ना आता कन्हैया, राजा झालेला आहे, आमच्यासाठी कशाला वेळ असेल. नंद बाबा म्हटले, बसा बसा. घरातल्या काही लोकांनी त्यांचा पाहुणचार केला आणि शांत, कोणीही बोलायला तयार नाही. वाणी गदगद झाली महाराज. उद्धव महाराजांना वाटलं इथलचे लोक काय मुके आहेत का काय, म्हणे कोणीच कोणाशी बोलत नाही, जेवढ्यापुरतं तेवढं बोलायले. नंद बाबाला विचारलं, नंद बाबा, अहो असं काही नाही, कन्हैया पण येणारच आहे, पण मला आधी पाठवलं. बरं बरं, कसा आहे कन्हैया, ठीक आहे ना? हो, मला मैयाला भेटायचं आहे. यशोदा मैयाला अंतर्गृहामध्ये आहे, जा. उद्धव महाराज घाबरले. हळूहळू पावलाने अंतर्गृहाकडे ते वळू लागले. अंतर्गृहामध्ये एकटी अंधारामध्ये आमची यशोदा मैया. समोर इतका मोठा पाळणा आहे महाराज, आणि त्या पाळण्याची दोरी घेऊन आमची यशोदा मैया आजा निंदिया जगन मगन मेरे लाल को आजा निंदिया जगन मगन मेरे लाल को आजा निंदिया. चंचल मोहन बाल को आजा निंदिया. जगन मगन मेरे लाल को आजा निंदिया. आजा निंदिया लाल को आजा निंदिया बाल को. धीरे धीरे लोरीला. जगन मगन मेरे लाल को आजा निंदिया. जगन मगन मेरे लाल को आजा निंदिया. यशोदा मैया म्हणू लागली, पाण्यात माझा कन्हैया. अरे कन्हैया, घाबरू नकोस. अरे ती पूतना आहे ना, गेली आता निघून. आता शक्तासुर नाही, तृणावर्त नाही, कोणीच नाही. आता माझा कन्हैया फक्त माझ्या जवळ राहणार आहे. आता बघ, मी तुझी दृष्टी काढली ना, आता तुला कुणाचीही नजर लागणार नाही. माझा कन्हैया किती गोड आहे रे. पण तुला सांगू कन्हैया, तू मला
सोडून नको जात जाऊ. पाळण्यामध्ये महाराज कन्हैया नव्हतेच, तरी पण तो भाव, ती परिस्थिती, ती स्थिती अजूनही तिथेच थांबलेली होती. आणि यशोदा मैया दारातून आवाज आला खटखट, मैया मी उद्धव बृहस्पतीचा शिष्य. एश माझा कन्हैया झोपत आहे रे, आवाज कमी कर. राजा नितिया आजा निंदिया राजा नितिया. मैया मी आहे बृहस्पतीचा शिष्य उद्धव, कृष्णाचा मित्र. तेव्हा लक्षात आलं यशोदा मैयाच्या की अरे कृष्ण तर आपला गेला मथुरेला. पुन्हा रडायला लागली महाराज. पुन्हा एका ठिकाणी म्हणते की अरे मी किती समजून सांगते पण मला हे शक्यच होत नाहीये की कन्हैया माझ्यापासून दूर आहे. अरे इथेच माखन खायचा, इथेच मडके फोडायचा. कितीदा कितीदा त्या फळावालीला एवढे धान्य आणून दिले, सगळ्या घरामध्ये धान्य केले होते महाराज. उद्धवाला सांगू लागली, अरे उद्धवा तुला काय सांगू, याच झोपाळ्यामध्ये झोपवायचे. माखण मिश्री माझ्या कन्हैयाला खाऊ घालायचे. उद्धवा अरे कृष्णाला तिथे माखण भेटत का रे? त्याला माझ्यासारखं ममतेनं कोणी खाऊ घालतं का? किती वर्ष झाले माझं हे मातृवात्सल्य त्याच्या भेटीसाठी आतुर झालेलं आहे. यशोदा मैयाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. उद्धव म्हणतात, माते खरं सांगू का, जेव्हापासून कृष्ण कन्हैया गोकुळाला सोडून मथुरेला गेलेत, अहो माखन तर काय, माखनचं नाव सुद्धा काढू देत नाही. कारण माखन दिसले की त्यांना यशोदा मैयाची आठवण येते. मला आत्ता येताना सांगत होते की अरे 100 वेळेस माझ्या मागे मागे फिरणारी माझी यशोदा मैया, वाटीत फक्त माखन मिश्री असायची पण ते खाऊ घालण्यासाठी 2-2, 4-4 तास माझ्या मागे लागायची, तरी मी खात नव्हतो. उद्धवा आज षडगुणैश्वर्य संपन्न 56 भोग माझ्या ताटामध्ये असतात, पण तुला खरं सांगू, मला प्रेमाने खाऊ घालणारे इथं कोणी नाहीये. माझ्या यशोदा मैयाच्या हाताला जी चव होती, जो भाव होता, ते खाऊ घालणारा मला मथुरेत कोणीही सापडलं नाही. भाव भुकेला हरी, परमात्म्याला प्रेम हवं आहे. म्हणजे माखण तर खाल्लंच नाही मैया. मैयाची ती अवस्था बघून उद्धवजी महाराज, अहो फक्त पुस्तकी ज्ञान प्राप्त केलेले आमचे उद्धवजी महाराज, कधी ही भावना त्यांच्या मनामध्ये आलीच नाही, कधी हे हृदयाला भिडलंच नाही. आज एक एक गोष्टी बघून त्यांची एक एक विद्येचा जो तोरा आहे ना, तो हळूहळू कमी व्हायला लागला. अगं माते, तू अजून काही खाल्लं नाही, खाऊन घे. नको, एक काम करते, तुला जेवायला वाढते, तू जेवण करून घे आणि आराम कर, थकून आला असशील ना. उद्धवाला आज आईची माया काय असते ते कळलं. सुखदेवजी महाराज सांगतात, राजन उद्धव स्तब्ध झाले, विचार करू लागले. त्या निर्गुण निराकार परमात्म्याला आपण म्हणतो खम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म. पण आज यशोदा मैया, नंद बाबा, अरे यांच्या तर रोमा रोमा मध्ये कृष्ण बसलेला आहे. यांना काय मी ब्रह्मज्ञान सांगणार, यांना मी काय समजून सांगणार. अहो भक्ती काय आहे त्यांच्याकडे जाऊन बघायला पाहिजे. उद्धवजी महाराज
निघाले. नंद बाबांना नमस्कार केला आणि सांगितलं, मला गोपिकांना भेटायचं आहे. म्हणे गोपिकांना भेटायचंय, वृंदावनला जावं लागेल. कदंब वृक्षाच्या खाली जिथं माझ्या परमात्म्याने मुरली वाजवली, तिथेच राधा राणी गोपिका सगळ्या जणी ललिता विशाखा आदी आदी सगळ्या सख्या त्या ठिकाणी रममाण होतात. मला त्या विभूती पूर्ण योगिनींचं त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. उद्धवजी महाराज रथ तिथंच ठेवून दिला. महाराज म्हणे रथ घेऊन नाही, म्हणे मी पायी पायी जातो. त्या निमित्ताने माझ्या प्रभूचे चरण स्पर्श या भूमीला झालेले आहे, त्याचं मला दर्शन होईल. ज्या ठिकाणी गोपिका गेल्या तिथं उद्धवजी महाराज आले. दुरूनच कन्हैयाची गोष्ट लक्षात आली. कन्हैयाने सांगितलं होतं पितांबर घालून जा. नंद बाबाच्याच घरी आपला ड्रेस बदलून टाकला आणि कन्हैयाने दिलेले कपडे घातले आणि गेले गोपिकांना भेटायला. गोपिकांनी दुरूनच पाहिलं, अरे कृष्ण कन्हैयाचा पितांबर दिसत आहे, म्हणजे कृष्ण आपल्याला भेटायला आलेला आहे. आजा रे आजा रे आजा रे आजा रे बंसी वाले